म्हणून नुसत्या निरोपावर काल संध्याकाळी 6 वाजता आपल्याला निरोप मिळाला की उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला दूध संघाच्या परिसरामध्ये जमायचंय आणि फक्त नुसत्या निरोपावर एवढ्या हजारोच्या संख्येनं आलेले सर्व निष्ठावान, प्रामाणिक, जिद्द बाळगणारे आणि तत्वानं निष्ठेनं वागणारे आणि एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या मागे ठाम उभा राहणारे समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्व युवक सहकारी मित्र आणि मोठ्या संख्येने आलेले आमचे सगळे पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण 2-3 विषयाकरता आपण एकत्र जमलेलो. आज सुरुवातीला इथं उल्लेख केला पाहिजे, कैलासवासी भाऊंच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करतो. कैलासवासी घोलप साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आणि ह्या आपल्या 2 नेत्यानं या इंदापूर तालुक्यामध्ये एक राजकारणाची एक दिशा ठरवली. या 2 नेतृत्वानं या इंदापूर तालुक्यामध्ये सामाजिक चळवळ उभा केली. भाऊंच्या विचारानं या इंदापूर तालुक्यामध्ये एक स्वाभिमानी कार्यकर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तोच वारसा मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वांनी गेले 70-75 वर्ष तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी पार पाडलेला आहे. हा इंदापूर तालुका स्वाभिमानी आहे. हा इंदापूर तालुका अन्याय सहन न करणारा तालुका आहे आणि हा इंदापूर तालुका योग्य दिशेने वाटचाल करणाराही हा इंदापूर तालुका आहे. हे मी काय वेगळं सांगण्याची मित्रांनो आज या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि म्हणून आज आपण 2 गोष्टी करता या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. एक तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा, पक्षाच्या बाबतीतला काय निर्णय घ्यायचा आणि त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीची रणनीतीच्या बाबतीमध्ये आपण काय ठरवायचं यासाठी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बोलवलं. आपण एवढ्या प्रचंड संख्येने आला याबद्दल अंतःकरणापासून मनापासून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्या मनाचं अभिनंदन करतो.